बूम काय दिसत नाही. थोडं तर दिसत आहे. परत कट करायचं फोन करून कट. ठीक आहे थोडं वर घेऊ. राईट पास झालं करायचं रोल. आबा खरं तर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे नूतन नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्याला. नक्की काय आपली भूमिका आहे, काय आक्षेप घेतलेले आहेत आपण? प्रथम तर सिद्धीताई वस्त्रे यांनी परवा 5 तारखेला मोहोळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धीताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी मोहोळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील बी, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे 2022 सालचं, ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पाठवलं, त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असतं असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडताळणी सर्टिफिकेटवर काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्या प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे, जे की त्यांचा जन्म 2003चा आहे. त्याच्यामध्ये बेडा जंगम आहे. त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा 1969चा पुरावा दिला आहे, त्याच्यामध्येही बेडा जंगम आहे. पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम 2000 सालचा जो कायदा आहे, त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा लागतो. म्हणजे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलंय आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलंय. त्यांचे वडील राजू वस्त्रे, त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे 1950 पूर्वीचा पुरावा म्हणलंय त्यांनी. म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या. आणि वस्तुतः जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते, सरपंच होते आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले. हे पण सत्य आहे. काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास प्रसार माध्यमातून पाहिलं मी, ते बरोबर आहे. आणि ते अनुसूचित जातीचं बेडा जंगमचं त्यांचं सर्टिफिकेट होतं. पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म 1928चा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये प्रवेश घेतला 1933ला, जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे, म्हणजे घटनेच्या पहिलं. आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे. म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडा जंगम जातीय दाखला मागते. आणि हा हिंदू जंगम हे ओबीसी मध्ये येतं. मग मला माझ्या वस्त्रे कुटुंबाला, आज मी मोहोळचाच आहे, तेही मोहोळचेच आहेत, आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराचे मानकरी आहेत. आमच्या गावचे ते गुरुघर आहे. आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहेत. का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे बेडा जंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या, दाखवा, जो की संविधानापूर्वीचा असेल. मी त्या क्षणी यातून माघार पत्र पडताळणी करणे. या कायद्यामध्ये तुम्हाला एकतर शाळा सोडलेले दाखले, जन्म मृत्यू रजिस्टर किंवा तुम्हाला महसुली रेकॉर्ड की ज्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्या घरात कोणी सर्व्हिसला असेल तर त्या सर्व्हिस बुकमध्ये जातीची नोंद असा, किंवा तुम्ही जमीन खरेदी केली, जमीन विक्री केली, जमीन गहाण टाकली तर पूर्वी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जायचा. तर अशा कुठल्याही प्री कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या आधीचे ते डॉक्युमेंट की त्याच्यामध्ये बेडा जंगम असा पुरावा पाहिजे. त्यांनी फक्त इंटॅक्ट एकाच गोष्टीवरती करतात की हा तो त्यांच्या चुलत्यांचा कास्ट व्हॅलिडिटी जी 29/7/2013 रोजी त्या कार्यालयात दाखल झाली आणि 22/8/2013 त्यांना फक्त 25 दिवसामध्ये ही व्हॅलिडिटी दिली. साहेब, बेडा जंगम किंवा
इतर मागास ज्या अनुसूचित जातीतल्या जाती आहेत त्यांचं जर जातीचं पडताळणी करायची म्हणली तर दक्षता पथक करावं लागतं की जे की एक पोलीस निरीक्षक करतात आणि नंतर त्या दक्षता पथकाच्या अहवालावरती त्या जिल्हा जात पडताळणी न्यायालयात ती केस चालते, तो निकाल येतो. अशा सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 60 ते 90 दिवस लागतात. मात्र हे 25 दिवसात दिलेलं सर्टिफिकेट सुद्धा हा संशोधनाची गोष्ट आहे. आणि विशेष सांगतो की त्यांचं सर्टिफिकेट 10/10/1978 तहसीलदार अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मोळ यांनी दिलंय. आणि विशेष बाब म्हणजे कास्ट सर्टिफिकेटला नंबरच नाही, नील म्हणून ह्याच्यात दिलेला आहे. पण त्यावेळेच्या समितीने हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं ओरिजिनल आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. इथं बघितलं गेलं नाही, ह्याच्यामध्ये नील असं दिलेलं आहे. आणि मी असा कुठेही दावा करत नाही की वस्त्रे कुटुंबानी कुठलीही खोटी कागदपत्र आणली, काहीतरी फ्रॉड कागदपत्र आणली, अजिबात नाही. त्यांनी जे कागदपत्र सादर केले ते सगळी खरी आहेत. हा दाखला सुद्धा व्हॅलिडिटी सुद्धा खरा आहे. पण मग यामध्ये अधिकारी कोणी चुकीच्या पद्धतीने कामकाज हो, केलं, अधिकारी आक्षेप आहे का? नक्की. मी त्यावेळेच्या सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीवरती माझा पूर्ण आक्षेप आहे. कारण ज्या जात प्रमाणपत्रावरती नंबरच नाही, नील आहे, ते जात प्रमाणपत्र तुम्ही व्हॅलिड कसं करू शकता? आणि तुम्ही कुठला पुरावा घेतला त्या आणि ह्या जात प्रमाणपत्र पडताळण्याची नसती. सोलापूर जिल्हा जात पडताळणी ऑफिसमध्ये मी अर्ज दिलेला आहे रितसर. आज जवळजवळ 4 दिवस झाले ती नसती हुडकतायत, ती नसती सापडत नाही. हे प्रमाणपत्र कुठल्या आधारावर दिलं एवढं माझं म्हणणं आहे. जर या प्रसारमाध्यमाच्या आपल्या माध्यमातून माझं वस्त्रे कुटुंबांना एक नम्र विनंती आहे, जर आपल्याकडे या प्रकरणाची नसती असेल तर आपण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीला जमा करावी, जेणेकरून जर माझा काही ह्या प्रकरणामध्ये गैरसमज झाला असेल तर तो निघेल. आणि तुमच्याकडे जर 1950 पूर्वीचा बेडा जंगम नावाचा पुरावा, जर प्री कॉन्स्टिट्यूशनचा महसुली रेकॉर्ड, जन्ममृत्यू रजिस्टर किंवा शाळा सोडलेला दाखला अन्य कुणाचा, विश्वनाथ शिवराज वस्त्रे जे आम्ही त्यांना महाराज म्हणून संबोधायचो, महाराज आजोबा, ते आजोबा आमचे सरपंच होते, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं, त्यांनी संचार पेपरची पत्रकारिता 40 वर्ष केली, आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या शाळा सोडल्या दाखल्यावर तर जंगम आहे. मग त्यांच्या कोणत्या रक्तातल्या नातेवाईकाचा पुरावा असेल तर द्यावा. मी इमिजिएटली त्या क्षणी माघार घ्यायला तयार आहे.